नमस्कार मित्रांनो, लस्टर ऑफ एज्युकेटिव्ह आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. शिक्षक होण्यासाठी टीईटी ही अत्यंत महत्त्वाची पात्रता परीक्षा आहे. या परीक्षेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. ही परीक्षा उत्तीर्ण असतानाही पगार देण्यास नकार देणाऱ्या जिल्हा परिषदेला कोर्टाने फटकारलं आहे. टीईटी पास झाल्यापासून संबंधित शिक्षकेला पगार द्यावा असा थेट आदेशच न्यायालयाने जिल्हा परिषदेला दिला आहे. तर हे प्रकरण काय आहे मित्रांनो? तर बघा, पुणे जिल्ह्यातील एका शाळेतील शिक्षिकेला न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 2013 पासून संबंधित शिक्षिका सुमारे 13 वर्ष विनाअनुदानित पदावर काम करीत होत्या. त्यानंतर अनुदानित पदावर जागा रिक्त झाल्यानंतर संस्थेने त्यांची त्या ठिकाणी बदली केली. पण त्यांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने नाकारला. त्यामुळे शिक्षिकेने काय केलं? न्यायालयात आपली धाव घेतली. न्यायालयात तक्रार दाखल केली. बघा, संबंधित शिक्षिकेने विनाअनुदानित वरून अनुदानित पदावर बदली होण्यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवला. यामध्ये अनेक यामध्ये अनेक त्रुटी दाखवण्यात आल्या. परंतु प्रमुख त्रुटी ही संबंधित शिक्षिका टीईटी अनुत्तीर्ण असल्याची दाखवण्यात आली होती. संबंधित शिक्षिका टीईटी उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यांनी न्यायालयाकडे दाद मागितली. बघा, न्यायमूर्तींनी दिलेल्या निर्देशानुसार शिक्षण अधिकारी माध्यमिक यांनी 17 मार्च 2025 रोजी दिलेला आदेश बेकायदेशीर असल्याने तो रद्द करावा. याचिकाकर्त्यांची विनाअनुदानित विभागातून अनुदानित विभागातील बदली 11 डिसेंबर 2024च्या प्रस्तावानुसार 15 जून 2024 पासून रुजू करावे. 24च्या प्रस्तावानुसार 15 जून 2024 पासून मंजूर करावी आणि त्यांना सर्व लाभांसह शालार्थ आयडी प्रदान करण्यात यावा असे स्पष्ट केले आहे. बघा, 13 वर्षानंतर केवळ टीईटी मुळे त्यांना शासनाचा पगार सुरू करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयातील अंजुमन ईसाई तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र राज्य प्रकरणाचा दाखला सुद्धा देण्यात आला आहे. याचिकाकर्त्याची बाजू उच्च न्यायालयाने के ढमाले यांनी मांडली. महाराष्ट्र खाजगी शाळा सेवा समिती नियमावली 1981 मधील कलम 41 नुसार विना अनुदानितकडून अनुदानितकडे बदली करण्याची तरतूद आहे. परंतु सदर केलेल्या बदलीत शिक्षण विभागाची मान्यता असणे आवश्यक असते. हे या केसच्या निमित्ताने पुढे आले आहे. बघा, 100% वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा. के डी ढमाले यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. विना अनुदानित विभागात काम करणाऱ्या शिक्षकांना अनुदानित विभागात बदली केल्यास त्या बदलीत सरकारची मान्यता आवश्यक असते. संबंधित मान्यता मिळाल्यास संबंधित कर्मचाऱ्याला 100% वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. टीईटी उत्तीर्ण झाल्यामुळे न्यायालयाने उत्तीर्ण झाल्याच्या तारखेपासून म्हणजे 16 जानेवारी 2026 पासून संबंधित बदलीस मान्यता देण्याचा आदेश या खटल्यामध्ये दिला. त्यामुळे संबंधित शिक्षकाला पगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे डी ढमाले यांनी म्हटले आहे. आता ही बातमी सांगण्याचं कारण काय मित्रांनो? तर बघा, टीईटी मुळे एका व्यक्तीला 13 वर्षानंतर पगार सुरू झाला. तर टीईटीचं महत्व या केसवरून आपल्याला एकच निदर्शनास येते मित्रांनो, की टीईटी ही खूप महत्त्वाची ठरलेली आहे. टीईटीला पर्याय नाही. त्यामुळे सगळ्यांनी टीईटीचा व्यवस्थित अभ्यास करून ज्या शिक्षकांची टीईटी अजूनही निघाली नाही, त्यांनी आता येणाऱ्या टीईटीमध्ये घवघवीत यश मिळवून आपली टीईटी उत्तीर्ण करावी. एवढीच आशा आहे, अपेक्षा आहे. धन्यवाद.